आम्ही काय करावं, पर्याय काय आमच्या पुढं सांगा, कुणीही सांगा. ह्यो पर्याय तेव्हा आम्ही करतो. काय चूक आहे समाजाची किंवा माझी? तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे. पर्याय काय? म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय आहे की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल. कारण एवढी वर्दळ सगळीच आंतरवलीत प्रचंड पहिलीच गर्दी असते. आंतरवाली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम, आणि ते कायम राहणार आहे. पाटील दरेकर असं म्हटले की काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत, पण यांच्या 100 पिढ्या आल्या तरी देवेंद्र फडणवीस संपू शकत नाही. इनडायरेक्टली ती तुमच्यावर दरेकरांनी टीका केली. त्याचं खरं आहे ना. त्याला काय काय मला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता सध्या. आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे. त्यावेळेस त्यांना कळण हे अवघड असतं. मग एक तर बरं का, हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना, हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही. कारण त्यांच्या मागं काम बी असू शकतं, त्यामुळे बघायला मिळत नसतं. हे एकाचं 2-3 बी सांगत असतात. आम्ही विरोधक नाही मानला, आम्ही 1000 बारे सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. हे काय आहे हे जे फुकटात निवडून येणार आहेत काही वरची वर, हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायनात. म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारण. आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुतीला नाही दिल्यावर आम्ही काय करणार? हे जे मागच्या दारातून येतात ना, हे नुसते एकमेकाला गैरसमज पसरून देतात. आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता. आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे. आता त्यांना काय बोलावं आणि काय करावं काय सुचतच नाही आहे. कारण हे मराठ्यांची जी सुनामी उसळली ना, ह्या लाटीत ना अशी वरगड जाणार आहे ते. त्याच्यामुळे यांना आत्तापासून सुचणार. मुगम बोलतात कुंकड बी काही बी. मागच्या दारातून येणाऱ्या म्हणजे जे आमदार आहेत त्यांच्या डोक्यात हवा असते. शेवटी खुश करायला लागतं ना दादा समोरच्याला. बाबा शेवटी खुश करायला लागतं, नाही तर दुसऱ्या बारीने मिळत नसतं. शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं. दुसऱ्या बारीने उधारी घ्यायची असली तर दुकानदारात एखादं गेल्यावर ते बरोबर त्यांना माहिती आहे उधार केव्हा मागायचं, का करायचं, खुश कसं करायचं समोरच्याला. लायचं आबरे माणसं असते ती. आणि हेच मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात. हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे. हे मागून येणाऱ्यांनीच पक्षाच्या मूळ लोकांना बऱ्याच वेळेस संपवलेलं आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणले की कोणताच मराठा नेता म्हणून जरांगेंना समजून सांगायला तयार नाही. मराठा समाजात विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येकजण मराठा समाजाची बाजू घेत आहे. मग घ्यायलाच पाहिजेत ना, सगळेच घेतात ना. मला तर एका दिवसानं आमच्याकडे आलेला आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा नेता एक बी दिवस आहे ना, एक पण माझ्या समाजाला दिसाना. पण सगळेच घेतात. सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्या सगळे एकत्र आलेत. म्हणजे आणलेत. त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळनं. मग मराठ्यांनी काय येऊ नये? त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे, जातीचा गर्व आहे, तर मराठ्यांच्याही आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये, का स्वाभिमान असू नये, ती पण आरक्षणासाठी.